तालुक्यातील तरुणांनी आपल्या कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस भरती 2026 मध्ये यश संपादन केले आहे. तालुक्यातील तब्बल 10 तरुणांची पोलीस दलात निवड झाल्याने मुदखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण भागातील सुपुत्रांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरेगाव येथील युवक अनेक वर्षांपासून होमगार्ड म्हणून सेवा देणाऱ्या तरुणांनी खाकी वर्दीचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. विनोद केशव कोलते यांनी 2017 ते 2026 पर्यंत होमगार्ड म्हणून सेवा दिली. 2024 मध्ये ते दरेगावचे पोलीस पाटील म्हणून विराजमान झाले आणि आता त्यांची निवड नांदेड पोलीस दलात झाली आहे. तसेच दरेगाव वाडी येथील साहेबराव महाजन 2019 पासून होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या साहेबराव यांचीही नांदेड पोलीस दलात निवड झाली आहे. गोविंद अशोक मुंगल 2019 पासून होमगार्ड म्हणून सेवा देणाऱ्या गोविंद यांची चंद्रपूर जिल्हा पोलीसपदी निवड झाली. एकाच गावातून 5 शिलेदार रेल्वे स्टेशन पाथरड या एकाच गावाने या भरतीत बाजी मारली आहे. यामध्ये पवन गोदने पुणे पोलीस, कैलाश श्रीराम एडके नांदेड पोलीस, अनिल संभाजी लोकरे अकोला पोलीस, लक्ष्मण चमती पुयड बुलढाणा पोलीस, व्यंकट कदम धुळे पोलीस, मुलींचाही टक्का कायम मौजे दरेगाव येथील शिवानी माधवराव गाढे नांदेड पोलीस हिने देखील पोलीस भरतीत यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच चिलपिंपरी येथील परमेश्वर दिगंबर सूर्यवंशी यांची धाराशिव पोलीसपदी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी उमेदवारांचे मुदखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून